मी पुन्हा ती चूक करणार नाहीये, नाहीतर पुन्हा माईच बदनामी व्हायची। अगं तसं काहीच होणार नाही, उलट आता सगळं चांगलंच होणार आहे। आणि त्या घरात फक्त माझी आजीच नाही तर आई सुद्धा तुझी वाट पाहते। अगं आई म्हणाली की मुक्ताला घेऊनच ये। मोठी आई? हो, मोठी आई? मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस। मी तुमच्या सोबत परत यावं म्हणून हे सगळं बोलताय ना तुम्ही? नाही नाही, मला माहितीये मोठी आई असं कधीच बोलणार नाही। हे मुक्ता मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे मुक्ता, आणि मला विश्वास पण आहे की लवकरच तू पण हे मान्य करशील। आपण माझ्या घरात नवरा बायको म्हणून जायचंय। आई तुझी वाट बघतीये, काहीही झालं ना तर मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणारच मुक्ता। अरे वा, काय आजचा मेन्यू? आर्या, तू हार घातलास? मी स्वतःहून नाही घातला, सासूबाईंनी त्यांच्या हाताने माझ्या गळ्यात घातलाय। किती छान ताई, तुम्ही तुमच्या हाताने हार घातलात आर्याला? माधवी, कामं करायची का? अरे आमची ही नेहमीची कामं आहेत जी आम्हाला करायची असतात आणि ती वेळेवरही करायची असतात। आम्ही स्वतःसाठी काही नियम आखून घेतलेले आहेत ते आम्हाला पाळायचे असतात। तू बाहेर जाऊन बसतेस तरी चालेल। मी का बाहेर थांबू? ही नवीन सून सासूला मदत करायला आलीये। आता सासू किचन मध्ये राबत असताना सुनेने बाहेर थांबणं बरं दिसतं का हो आई? किती संस्कारी आहे हो आर्या। अहो ती सासूला आई म्हणते, किती छान। खरंच कान तृप्त झाले ग बाई माझे। जेव्हा खरं लग्न होईल तेव्हा, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा तुझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या आम्ही तुला देऊ, तेव्हा नको नको म्हणू नकोस। झेपतील की नाही पण जरा शंकाच आहे। तोपर्यंत कुठल्याही जबाबदाऱ्या मागू नकोस आणि मला आईही म्हणू नकोस। नाही नाही, असं नका म्हणू ना। ठीक आहे, मी तुम्हाला आई नाही म्हणणार, पण जबाबदाऱ्या द्यायला उशीर करू नका। आणि तसंही दादांनी सांगितलंय ना की आर्याच या घरची सून आहे, तिला कोणी अडवू नका, तिला जे हवं ते करू द्या। आणि तसंही तुम्ही घरासाठी खूप कष्ट घेतलेत ना, आता माझी बारी आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे अधिकार माझ्यावर सोपून मोकळे व्हा। तर मग आजचा जेवणाचा मेन्यू मीच ठरवणार। मला सुद्धा पटतंय हे। नाही म्हणजे सारंग जर का परत आला, नाही म्हणजे लवकर परत आला तर आर्याला असं जबाबदारीने काम करताना बघून किती खुश होईल नाही हा? हो ना? चला तर मग। आर्या, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू दे आणि हे जे काय तू चालवलंयस ते थांबव। म्हणजे म्हणजे तुम्ही मला अजून सून म्हणून स्वीकारायला तयार नाही आहात का? का मला अशी परकेपणाची जाणीव करून देताय? अहो ताई, तिला जे मनाला वाटेल ते करू द्या ना। अहो तुम्ही असं काय करताय? शेवटी चूक आपलीच आहे ना। आता सारंगनी चूक केली तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागणारच हो। माधवी, अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? आणि सगळ्यांनी हिला स्वीकारलंय ना, मग तुझी काय अडचण आहे?
आणि आर्या आता फक्त सारंगची लहानपणीची मैत्रीण नाहीये, ती या घरची सून आहे. त्यामुळे तिच्याशी सन्मानानेच वागायचं. तू हे सांगायला इथे आलीयस? हो, कारण आर्याने मला सांगितलंय तू तिला कसं अनकम्फर्टेबल फील करून देतेस ना. मी? अगं मीच हार घातलाय तिच्या गळ्यात आणि मीच कशी काय? हो, मग हार घालताना काय म्हणालीस? मुक्ता जर या घरची सून झाली असती तर किती बरं झालं असतं असं म्हणालीस ना. काय? अरे देवा, ताई तुम्ही असं बोललात? हो, ते सुद्धा आर्याला. हिच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा जराही विचार नाही केलास ना. फक्त तिच्या मनावर नाही तर तिच्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. आणि तू हे बोललेलं जर दादांना समजलं ना तर ते तुला अजिबात जिवंत सोडणार नाही. पण मी तुझ्यासारखी नाहीये अगं सगळ्या गोष्टी सांगायला. ए त्यांना सांगू नको हा, नाही तर गजब होईल. ए आशा, तू पण कोणाला सांगू नकोस हा. घरातलं इकडचं तिकडं करायची सवय नाही मला. बस मग. आजपर्यंत तुला एक चांगली आई तर होताच आलं नाही. निदान एक चांगली सासू तरी बनवून दाखव. आणि आर्या, हे घर तुझंच आहे अगं. आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादांनी, काकींनी, आम्ही सगळ्यांनी तुला स्वीकारले. त्यामुळे आणखी कोणी तुला स्वीकारण्याची गरज नाहीये. तुला जे करायचंय, जसं राहायचंय ना तसं राहा. आम्ही कोणीच तुझ्या कामात ढवळाढवळ नाही करणार. हो, मी पण नाही करणार हा ढवळाढवळ. ताईंना पण मी हेच सांगत होते.